नमस्कार, मी पवन थोरात. आज आपण पाथरवाला तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आलेलो आहोत. या गावामध्ये आदर्श शेतकरी दत्तात्रय पाटील खाटीक यांना आपण सिंजेंडा फाउंडेशन इंडिया व एन्व्हायरमेंटल डिफेन्स फंड यांच्या माध्यमातून पुढं व्यवस्थापन या डेमो प्लॉटसाठी आपण त्यांना प्रोत्साहित केलं होतं. त्याच माध्यमातून आज या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र दहिगावने या कृषी विज्ञान केंद्राच्या यंत्र बँकेतून आपण पुढं व्यवस्थापन हे यंत्र आणलेलं आहे. आणि या यंत्राची खासियत अशी आहे की हा आपण या यंत्राच्या माध्यमातून खोडो व्यवस्थापन करत असताना ऊस पिकामध्ये सर्वात महत्त्वाची समस्या असते की खोडो व्यवस्थापन. तर या यंत्राच्या माध्यमातून खोडो व्यवस्थापन अगदी चांगल्या पद्धतीने होतं. तुमचा खोडवाही आपल्याला सरी फोडण्यासाठी सुद्धा उपयोग येतो. त्याच्यानंतर याच्या ब्लेडच्या माध्यमातून जे काही ट्रॅश मॅनेजमेंट किंवा पाचट आहे त्याचा सुद्धा ते आपण त्याला खोडवा फोडण्याचा प्रयत्न करतो. आणि याच्यातून खत व्यवस्थापन सुद्धा, असं 3 कामं या मशीनद्वारे होत असतात. तर या मशीनचा आपण या ठिकाणी आज प्रात्यक्षिक घेतलं. या ठिकाणी बरेच शेतकरी सुद्धा उपस्थित होते. या अनुषंगाने मी बाकी शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन करतो की जास्तीत जास्त तंत्रज्ञान या आपण खोडो व्यवस्थापन ऊस पिकामध्ये वापरून माझे नाव पांडुरंग चंद्रास खाटी आणि आमच्याकडे सुद्धा ऊसाचे पीक आहे. आणि प्रात्यक्षिक सिंजेंडा कंपनीचे साहेब पवन थोरात यांनी प्रात्यक्षिक दाखवायला आम्हाला बोलावलं. त्याबद्दल साहेबचे धन्यवाद. आणि आम्ही सुद्धा ह्या पद्धतीनं फळव्याचे व्यवस्थापन करू आणि व्यवस्थित पीक आणू, उत्पन्नात वाढ होईल हे आमच्या लक्षात आलं. त्यामुळे आम्ही सुद्धा फळ व्यवस्थापन व्यवस्थित या